नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मेडिक्लेम बाबत। मित्रांनो, जेव्हा तुम्ही आजारी पडता तर तुमच्याकडे जर मेडिक्लेम असेल तर तुम्ही निर्धास्त होऊन जाता का माझ्याकडे आता मेडिक्लेम आहे, मी आजारी झालो तर मला आता मेडिक्लेम मार्फत इन्शुरन्स क्लेम करू आणि जेव्हा पण जितका माझा बिल होईल तो हॉस्पिटलचा बिल इन्शुरन्स कंपनी भरेल, तर मला आता काही चिंता नाहीये। परंतु मित्रांनो, असं होतं का? काही लोकांबरोबर होतही असेल, पण बहुतेक लोकांबरोबर असं होत नाही। कारण तुम्ही 5,000, 10,000 रुपये, 20,000 रुपये मेडिक्लेम पॉलिसीच्या क्लेमसाठी EMI भरता आणि जेव्हा तुम्हाला त्याची अत्यंत जास्त गरज असते, जेव्हा तुम्ही आजारी पडता आणि जेव्हा तो क्लेम तुमच्या हॉस्पिटलमधून केला जातो, ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही आजारी पडून ऍडमिट झालेले असतात त्या हॉस्पिटलमधून इन्शुरन्स पॉलिसीकडे जेव्हा क्लेम जातो, तर इन्शुरन्स पॉलिसीकडे काही व्यक्ती असतात, काही डॉक्टर्स असतात जे त्यांनी पेड एम्प्लॉईज ठेवलेले असतात तुमच्या क्लेममध्ये काही त्रुटी आहेत का ते शोधण्यासाठी। आणि तुमच्या क्लेममध्ये जाणून बुजून काही ना काही त्रुटी ते शोधतात आणि तुमचा क्लेम रिजेक्ट करतात, किंवा तुमच्या क्लेममध्ये काहीतरी त्रुटी शोधून, काहीतरी फॉल्ट शोधून तुमच्या क्लेममधील अमाऊंट कमी करतात, त्या तुम्हाला फक्त अंशतः अमाऊंट पास करतात। आणि असा तो मेडिक्लेमचा घोटाळा आज चालू आहे। तुम्ही कितीतरी आशेने मेडिक्लेमचे हप्ते भरतात, मेडिक्लेमच्या पॉलिसी घेतात, पण मेडिक्लेम कंपन्या तुमच्याबरोबर फ्रॉड करत असते। तुमचे क्लेम रिजेक्ट करण्यासाठी त्यांनी पेड डॉक्टर्स 50,000, लाख रुपये सॅलरी देऊन 100, 200 डॉक्टर त्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये ठेवलेले असतात फक्त तुमचे क्लेम रिजेक्ट करण्यासाठी। मित्रांनो, ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यावे। धन्यवाद।